ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट 100वर. तर त्याच्यावर तो ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घातला. आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स देता येतो. सेक्शन 193 त्यातलं पोटकलम 9 प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट. पण आता दोन्ही अर्ज 19 तारखेला डिसाईड करू म्हणून ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्या संदर्भात त्याच्यावरच ॲडिशनल एव्हिडन्स. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं म्हणणं होतं की जो लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे. सध्या आमच्या तो ताब्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कागद द्यायचाही नाही. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल. पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार. ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट 100वर. तर त्याच्यावर तो ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घातला. आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स देता येतो. सेक्शन 193 त्यातलं पोटकलम 9 प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट. पण आता दोन्ही अर्ज 19 तारखेला डिसाईड करू म्हणून ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्या संदर्भात त्याच्यावरच ॲडिशनल एव्हिडन्स. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं म्हणणं होतं की जो लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे. सध्या आमच्या तो ताब्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कागद द्यायचाही नाही. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल. पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार. ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट 100वर. तर त्याच्यावर तो ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घातला. आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स देता येतो. सेक्शन 193 त्यातलं पोटकलम 9 प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट. पण आता दोन्ही अर्ज 19 तारखेला डिसाईड करू म्हणून ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्या संदर्भात त्याच्यावरच ॲडिशनल एव्हिडन्स. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं म्हणणं होतं की जो लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे. सध्या आमच्या तो ताब्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कागद द्यायचाही नाही. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल. पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार. ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट 100वर. तर त्याच्यावर तो ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घातला. आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स देता येतो. सेक्शन 193 त्यातलं पोटकलम 9 प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट. पण आता दोन्ही अर्ज 19 तारखेला डिसाईड करू म्हणून ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्या संदर्भात त्याच्यावरच ॲडिशनल एव्हिडन्स. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं म्हणणं होतं की जो लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे. सध्या आमच्या तो ताब्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कागद द्यायचाही नाही. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल. पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार. ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट 100वर. तर त्याच्यावर तो ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच वाद घातला. आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स देता येतो. सेक्शन 193 त्यातलं पोटकलम 9 प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट. पण आता दोन्ही अर्ज 19 तारखेला डिसाईड करू म्हणून ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्या संदर्भात त्याच्यावरच ॲडिशनल एव्हिडन्स. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने आमचं म्हणणं होतं की जो लॅपटॉप ते मागत आहे तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे. सध्या आमच्या तो ताब्यात नाही, त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कागद द्यायचाही नाही. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल. पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्रेम होणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.